सिंधुदुर्गच्या कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। कोकणामध्ये पावसाचा जोर एकीकडे वाढलाय आणि चाकरमानी मुंबईकडे परत येत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा दिला गेलाय। मुंबईतून कोकणामध्ये सुट्ट्यांसाठी गेलेल्या चाकरमान्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि रेल्वे स्थानकावर आता परतीसाठी आलेले हे सगळे चाकरमानी गर्दी करून आहेत। आपण दृश्य बघतोय। कोकणात पावसाचा जोर एकीकडे वाढलेला आहे आणि दुसरीकडे आता मुंबईमध्ये परत येण्यासाठी चाकरमान्यांची झालेली ही गर्दी आपण पाहतोय। सिंधुदुर्गात पाऊस सुरूच आहे। आपण पाहिलं की रेड अलर्ट देखील जारी केलेला आहे। पाऊस सकाळपासून सुरू आहे। नद्यांची पातळी वाढतोय। रेल्वे स्थानकात आपण आहोत। रेल्वे स्थानकातील जी गर्दी पाहत आहोत की रेल्वे स्थानकात जे प्रवासी आहेत ते आता मुंबईकर चाकरमानी हे परत आपल्या गावी जात आहे आणि काही गाड्या ज्या पावसाच्या वेळेनुसार किंवा अन्य काही कारणास्तव उशिरा धावत आहेत। काही जे ते प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहोत। काय सांगता, सकाळपासून पाऊस होते, किती वेळ तुम्ही थांबवणार, काय परिस्थिती आहे? आम्ही आलोय कारण पाऊस भरपूर पडतोय कोकणात आणि कालपासून लाईट पण नाही आहे आणि घराच्या बाहेर पडता येत नाही। तर आम्ही बोललो की आता राहून काय अर्थ पण नाही, मग आम्ही आता निघालोय। ट्रेनची वाट बघतोय कारण पावसात तिथे जनजीवन व्यस्त फिरायला पण पर्यटनासाठी काही नाही आहे। त्यामुळे आम्ही आता मुंबईसाठी निघालोय परत। पाऊस खूपच जास्त आहे आणि पाऊस खूपच जास्त आहे, पण गाड्यांचाही टायमिंग नाही आहे व्यवस्थित। पोहोचू द्यावी, पोहोचू नाही तर परत जावं लागणार आम्हाला। तिथून आपण रेल्वे स्थानकावर बघितलं की काही जे प्रवासी आहेत त्यांनी येथे सांगितलं आहे की ट्रेन थोडासा उशिरा आहे, पावसामुळे काही वेग मंदावलेला असतो, त्याच अनुषंगाने वेळापत्रक देखील थोडं पुढे पाठी होत असतं। आपण पाहतो की गर्दी जी आहे एकंदरीत ह्या रेल्वे स्थानकावर कणकवलीच्या दिसत आहे आणि पाऊस जोरात असल्यामुळे काही जे प्रवासी आहेत, पर्यटक आहेत ते आपल्या घरातून निघालेले आहेत कारण लाईट नाही आहे, पाऊस आहे, थांबून काय करणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत। आणि आता ही जी कणकवली रेल्वे स्टेशनच्या परिसरातील दृश्य आहेत ती आता ही गाडी आलेली आहे, दिवा गाडी, या गाडीतून बरेच प्रवासी आता प्रवास करत मुंबईला जाणार आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे। आणि पाऊस जो रेड अलर्ट प्रशासनाने एकंदरीत जारी केलेला आहे असं आपल्याला समजत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।